मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 17वा आणि 18वा आणि 19वा हप्ता जमा झाले नाही तर नेमकं लाडक्या बहिणी नेमकं करायचं काय? केवायसी पूर्ण झाली का हे चेक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची केवायसी व्यवस्थित झाली का नाही हे पण तुम्हाला चेक करायचंय. किंवा तुमचे जे केवायसी केलेले आहे तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड तुम्ही अपलोड केल्याच्या नंतर तुमच्या ओटीपीच्या माध्यमातून त्यांनी सरकार त्याच्याकडे डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन करत आहे. तुमच्या आधार कार्डाचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे. तुमच्या ज्या पतीचे किंवा वडिलांचं व्हेरिफिकेशन चालू आहे. तुमच्या वडिलाच्या किंवा पतीच्या नावानं 4 व्हीलर गाडी आहे का, इन्कम टॅक्स भरत आहे का, किंवा सरकारी नोकरीला आहे का याचं व्हेरिफिकेशन चालू आहे. त्यामुळे तुमच्या हप्त्याला वेटिंग होत असेल किंवा तुमचा हप्ता थकीत केलेला असू शकतो. आता याच्यासाठी तुम्हाला केवायसी झाली का नाही तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच हे करायचं आहे. त्या तुम्हाला साईडवर जायचं आहे. तुम्हाला ओटीपीच्या माध्यमातून तुमचं सक्सेसफुल केवायसी जर झालेली असेल तर तुमचं योग्यरित्या तुम्हाला मकर संक्रांतीच्या नंतर तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत. आणि ज्यांना 17वा हप्ता नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांना पण तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार, डिसेंबरचा हप्ता मिळणार आणि जानेवारीचाही हप्ता मिळणार. म्हणजे ज्या महिलेला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही जानेवारीचा हप्ता जानेवारी आणि डिसेंबरचाही हप्ता म्हणजे तुम्हाला 4,500 रुपये मिळण्याची जास्तीत जास्त सरकार वर्तवली जाते. ज्या महिलेला आता याच्यामध्ये जवळपास 30% महिलेला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही, काही महिलेला 70% महिलेला मिळाला नाही. तुम्हाला तुमचे हप्ते तुम्ही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला ज्या काही हप्त्याची वाट बघत आहे तुम्हाला सर्व काही लाडक्या बहिणीला मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी तुम्हाला मिळणार आहे. 29 महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या माध्यमातून त्यांच्या मतदान झाल्याच्या आधीच लाडक्या बहिणीला त्यांनी पैसे टाकण्याचं हे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला लवकरच तुम्हाला 3,000 रुपये आणि ज्या महिला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार त्यांना 4,500 रुपये मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता वर्तवली जात आहे.